Good morning, friends. Once again, welcome back to the beautiful world of medicinal chemistry. मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये यापूर्वीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सेंट्रल नर्वस सिस्टीम काय असते आणि त्याच्यामध्ये येणारे पर्टिक्युलर ड्रग्स पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज डिस्टिंग्विश केले होते. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे जनरल ॲनेस्थेटिक्स. जनरल ॲनेस्थेटिक्स काय असतात हे सांगायचं आहे. याच्यामध्ये काय कॉम्बिनेशन्स ऑफ ड्रग्स मीन्स ड्रग असेल ड्रगचं असं कॉम्बिनेशन जे की दिलं गेलं कशासाठी द्यायचं आहे. सर्जरी जर करते वेळेस जर त्या ठिकाणी पेनफुल कंडिशन येत असेल पर्टिक्युलर टिश्यूवरती पर्टिक्युलर त्या सेल्सवरती तर ती कंडिशन आपल्याला रिमूव्ह करायची आणि स्लीप लाईक स्टेट मेंटेन करायची. त्याच्यासाठी जनरल ॲनेस्थेटिक्स दिले जातात. मी काय म्हणलं कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स दॅट प्रोड्युसेस द स्लीप लाईक स्टेट बिफोर द सर्जरी दॅट इज द जनरल ॲनेस्थेटिक्स. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे इट प्रोड्युसेस द रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन्स अँड कॉन्शियसनेस. रिव्हर्सिबल लॉस त्या ठिकाणी होतं आहे. कशाचं होतं आहे सेन्सेशन्सचा होतं आणि कॉन्शियसनेसचा होतं आहे. म्हणजे तीच त्या ठिकाणी पेनफुल कंडिशन येत नाही पर्टिक्युलर साईडवरती अप्लाय केल्यावरती. ओके. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर फीचर्स सांगायचे. फीचर्स या ठिकाणी 4 आहेत. ओके. फीचर्स 4 आहेत. काय रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन्स अँड रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसनेस. तिसरा पॉईंट आहे ॲनाल्जेसिया अँड ॲम्नेशिया. ओके. ॲनाल्जेसिया म्हणजे काय पर्टिक्युलर टिश्यूवरती पर्टिक्युलर साईडवरती जर तर एखाद्या ड्रगचं मेडिकेशन अप्लाय केलं तर त्या ठिकाणी जे होणारं पेन आहे ते जर कमी होत असेल तर त्याला म्हणलं ॲनाल्जेसिया. ओके. ॲनाल्जेसिया अँड ॲम्नेशिया ही तिसरं फीचर आहे. आणि शेवटचं आहे इमोबिलिटी अँड मसल रिलॅक्झेशन. मसलमध्ये रिलॅक्झेशन होतं आणि इमोबिलिटी होते. मी काय सांगतोय जनरल ॲनेस्थेटिक्स जनरली विचारलं जाते मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स काय असतं. आपण म्हणतो काय एखाद्या साईटवरती जर हा ड्रग किंवा ह्या ड्रगचं कॉम्बिनेशन दिलं तर स्लीप लाईक स्टेट मेंटेन होते बिफोर द सर्जरी. ओके. याचा अर्थ मेकॅनिझम कसं घडतंय हे पण आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. मेकॅनिझम काय आहे ह्याच्यामध्ये सांगितलं की मेन साईट ऑफ ॲक्शन काय आहे रेटिक्युलर फॉर्मेशन. काय म्हणलं मी रेटिक्युलर फॉर्मेशन शब्द खूप महत्त्वाचा आहे. मी काय म्हणलोय जनरल ॲनेस्थेटिक्समध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन रेटिक्युलर फॉर्मेशन. पण रेटिक्युलर फॉर्मेशन काय आहे. ओके. आपलं जी ब्रेन स्टेम आहे बेटा ब्रेन स्टेममध्ये काय हा आपला ब्रेन आहे. ओके. ब्रेनमध्ये ब्रेन स्टेम म्हणलेलं आहे म्हणजे 3 त्या ठिकाणी कंपोनंट कुठले पॉन्स व्हेरुला मेडुला ऑब्लॉंगेटा आणि मिड ब्रेन. मी काय म्हणलो मिड ब्रेन नंतर म्हणलो काय पॉन्स व्हेरुला आणि म्हणलो मेडुला ऑब्लॉंगेटा. आता ब्रेनमध्ये काय प्रेझेंट असतात न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. बरोबर आहे. नेफ्रॉन्स किडनीमध्ये असतात. कन्फ्युजन करायचं नाही. नेफ्रॉन किडनीमध्ये असतात आणि ब्रेनमध्ये काय प्रेझेंट असतात न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. न्यूरोलन त्या ठिकाणी ट्रान्समिशन होत असतं. ओके. तर या कंडिशन्स वेळे काय म्हणलो मी मिड ब्रेन पॉन्स व्हेरुला आणि मेडुला ऑब्लॉंगेटा या तिन्हीच्या कॉम्बिनेशनला म्हणलोय काय पर्टिक्युलरली काय म्हणलं या तिन्हीच्या कॉम्बिनेशनला तर ब्रेन स्टेम म्हणलेलो आहे. ओके. याच्यामध्ये जे काही न्यूक्लिया असतात त्याच्यामध्ये जे काही येणारे न्यूरॉन्स असतात त्याचं जर त्या ठिकाणी कलेक्शन होत असेल तर त्याला म्हणलेलं आहे रेटिक्युलर फॉर्मेशन. रेटिक्युलर फॉर्मेशन म्हणलेलं आहे. ते काय करते मेंटेन करते काय कॉन्शियसनेसची जी काय स्टेट आहे ती मेंटेन करायचं काम करते. म्हणजे मेन साईट ऑफ ॲक्शन कशाचे जनरल ॲनेस्थेटिक किंवा त्या ड्रगची तर रेटिक्युलर फॉर्मेशन जे तयार होते त्याच्यातलं जे काय कॉन्शियसनेस आहे त्या ठिकाणी ते काय करायचं इनहिबिट करायचं काम करते. ही या ठिकाणी मेन त्या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. नंतर आहे आता काही ॲनेस्थेटिक्स असे असतात जे की डिप्रेशन घडून आणतात आणि कशावरती रेटिक्युलर फॉर्मेशनवरती. ज्याच्यामुळं काय होतं आहे डिप्रेशन झालं म्हणजे काय त्या ठिकाणी जे काय न्यूक्लिया आहेत त्या ठिकाणी जे काय प्रेझेंट असलेले न्यूरॉन्स आहेत तर त्याच्यावरती एन्हान्स केलं जातं आहे कशाची ॲक्टिव्हिटी एन्हान्सिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ इनहिबिटरी ट्रान्समिटर्स. म्हणजे त्या ठिकाणी जे ट्रान्समिशन होतं इम्पल्सेसचं. ओके. तर त्या इम्पल्सेसचं ट्रान्समिशन त्या ठिकाणी इनहिबिट केलं जाते किंवा पर्टिक्युलरली ब्लॉक केलं जाते त्या एक्सायटेटरी ट्रान्समिटर्सचं.
एक पद्धतीने इनिबिट बी केलं जाते, एक पद्धतीने एक्साइट पण केलं जाते. ड्रग कुठला दिला त्या कंडिशनवरती त्या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फॉलो केले जाते. याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं पर्टिक्युलरली स्टेजेस, 4 स्टेजेस असतात, विचारलं जाते कधी कधी MCQ मध्ये. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 अँड स्टेज 4. स्टेज 1 मध्ये काय सांगितलं आहे? ॲनाल्जेशिया. ॲनाल्जेशिया म्हणजे काय? मी तुम्हाला आधीच सांगितलं. ॲनाल्जेशिया म्हणजे काय? इनॅबिलिटी टू फील द पेन. इनॅबिलिटी टू फील पेन. ओके, याला म्हणलं ॲनाल्जेशिया. ॲनाल्जेशियामध्ये काय होतं? युफोरिया. आता युफोरिया म्हणजे काय? ह्याच्यामध्ये जी एक्साइटमेंट असते, हॅपीनेस असते, ती एकदम इंटेन्स असते. त्या कंडिशनला युफोरिया म्हणलेलं आहे. काय म्हणलं? युफोरिया म्हणजे काय? इंटेन्स एक्साइटमेंट और इंटेन्स हॅपीनेस, त्याला म्हणलं युफोरिया. म्हणजे स्टेज 1 मध्ये काय होतं? इंटेन्स हॅपीनेस होतं. कंडिशन काय? ॲनाल्जेशिया दिला आहे. ओके, इंटेन्स हॅपीनेस. स्टेज 2. स्टेज 2 मध्ये काय होतं? डेलिरियम. ओके, आता ह्याच्यामध्ये सांगितलं ॲनाल्जेशिया, ह्याच्यामध्ये डेलिरियम म्हणजे काय? या ठिकाणी जी काय मेंटल डिस्टर्बन्स असतं त्याच्यामध्ये काय होतं? समजा आता मेंटल कंडिशन आहे, त्याच्यामध्ये मेंटल कन्फ्युजन होतं आहे. मेंटल कन्फ्युजन. ओके, मेंटल कन्फ्युजन होतं आहे. आणि जी काय अवेअरनेस असते त्या ठिकाणी अवेअरनेस त्या ठिकाणी कमी होते. अवेअरनेस म्हणजे जी जागरूकता राहण्याचं प्रमाण असतं, आपण जे जागरूक राहतो एखाद्या कंडिशन्सला, एखाद्या एक्सपोजरला, एखाद्या कंडिशनच्या वेळेस, तर ती अवेअरनेस जी आहे त्या ठिकाणी कमी होते स्टेज 2 मध्ये. ज्याच्यामध्ये काय होतं? एक्साइटमेंट आणि मसल टोन इन्क्रीज होते. स्टेज 2 मध्ये काय होतं? एक्साइटमेंट आणि मसल टोन इन्क्रीज होते. नंतर आहे स्टेज 3. स्टेज 3 मध्ये सांगितलेलं आहे की सर्जिकल ॲनेस्थेटिक्स. आता सर्जिकल ॲनेस्थेटिक्स म्हणजे काय? जनरली या कंडिशनला असं पण म्हणलेलं आहे मेंटली इंड्युस्ड कोमा. मेंटली इंड्युस्ड कोमा एक टर्म आहे. काय सांगितलं? मेंटली इंड्युस्ड कोमा, सर्जिकल ॲनेस्थेटिक्स किंवा जनरल ॲनेस्थेटिक्स असं सुद्धा म्हणू शकतात. ज्याच्यामध्ये काय होतं? अनकॉन्शियसनेस. म्हणजे तुम्ही त्या एखाद्या कंडिशनला एक्सपोज करायचं असेल म्हणजे काय? तर एक एक्झाम्पल सांगतो. याच्यामध्ये काय पर्टिक्युलरली मुलगा आहे आणि मुलगी आहे. मुलगा मुलीला फूल द्यायला जातो आहे पर्टिक्युलरली. ओके, मुलगा मुलीला फूल द्यायला जातो, याचा अर्थ काय? त्याला त्या ठिकाणी ते फूल द्यायचं आहे. फूल द्यायचं आहे, पण फूल देते वेळेस काय करतो जनरली? तो असं म्हणून देतो आहे. पण जनरली फूल द्यायच्या वेळेस त्यानं जर कानाखाली मारलं, कानाखाली मारल्याचा अर्थ काय? अनकॉन्शियसनेस. द्यायचं काय होतं? फूल, पण मारलं काय? कानाखाली. फूल देते वेळेस कानाखाली मारलं आणि फूल टाकून दिलं. म्हणजे जी कंडिशन करायची होती त्या ठिकाणी त्याला बोलायचं जे होतं त्या ठिकाणी त्याला बोलता आलं नाही. म्हणजेच काय? अनअवेअरनेस किंवा अनकॉन्शियसनेस असं सुद्धा म्हणता येईल. नंतर आहे रेग्युलर रेस्पिरेशन. रेस्पिरेशन या ठिकाणी रेग्युलर राहते. स्टेज 3 म्हणालो आहे सर्जिकल ॲनेस्थेटिक्समध्ये. ओके, नंतर आहे स्टेज 4. स्टेज 4 मध्ये काय? रेस्पायरेटरी पॅरालिसिस. रेस्पायरेटरी पॅरालिसिस म्हणजे काय? ज्या ठिकाणी त्या मसल ज्या आहेत, ओके, त्याच्यामध्ये जे वीकनेस आलं तर त्याला म्हणलेलं रेस्पायरेटरी पॅरालिसिस. ही जी कंडिशन आहे त्यामध्ये काय? मोटार न्यूरॉन या ठिकाणी इन्व्हॉल्व होतात. मोटार न्यूरॉन. आणि जे काय डिसीजेस असतात स्पायनल कॉर्ड रिलेटेड असतील किंवा ब्रेन रिलेटेड असतील त्या कंडिशनमध्ये रेस्पायरेटरी पॅरालिसिस जनरली ऑकर होतो किंवा फाउंड होतो. ह्याच्यामध्ये काय होतं? नो आय मुवमेंट आणि रेस्पायरेटरी किंवा कार्डियक अरेस्ट या ठिकाणी येऊ शकतो. बरोबर आहे, काय येणार नाही? कारण मसलमध्ये जी काय ऑक्सिजनचं जे प्रमाण असतं त्या ठिकाणी जर पॅरालिसिस होतं आहे, पॅरालिसिस होते म्हणजे काय? वीकनेस येत असेल पर्टिक्युलरली त्या मसलमध्ये, तर त्याला म्हणलेलं आहे रेस्पायरेटरी पॅरालिसिस. ह्याच्यामुळं काय होऊ शकते? रेस्पायरेटरी किंवा कार्डियक अरेस्टसुद्धा येऊ शकते असं सांगितलेलं आहे. आणि आय मुवमेंट या ठिकाणी घडून येत नाही, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मोटार न्यूरॉन इन्व्हॉल्व होतात. काय सांगितलं आत्तापर्यंत मी? जनरल ॲनेस्थेटिक्स सांगितलं, म्हणजे असे मेडिकेशन्स ज्याच्यामुळं काय होते? स्लीप लाईक स्टेट मेंटेन होते बिफोर द सर्जरी. ओके, याच्यामध्ये काय सांगितलं? इट प्रोड्युसेस द रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन्स अँड कॉन्शियसनेस. ओके, सेन्सेशन्स आणि कॉन्शियसनेसचं त्या ठिकाणी रिव्हर्सिबल लॉस होतो आहे. आणि सांगितलं फीचर्स. फीचर्समध्ये काय? तेच 2 पॉईंट, रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन्स अँड रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, तिसरा पॉईंट ॲनाल्जेशिया सांगितलं म्हणजे इनॲबिलिटी टू फील द पेन आणि ॲमनेशिया तिसरा. आणि चौथा पॉईंट इमोबिलिटी अँड मसल रिलॅक्झेशन्स, हा चौथा पॉईंट. याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय होतं? मी मेन सांगितलेले की मेन साईट ऑफ ॲक्शन काय? तर रेटिक्युलर फॉर्मेशन. रेटिक्युलर फॉर्मेशनमध्ये काय? तर मी सांगितलं होतं हा पर्टिक्युलरली हा ब्रेन आहे. ब्रेनमध्ये मी सांगितलं होतं की ब्रेन स्टेम आहे. ब्रेन स्टेम कन्सिस्ट ऑफ 3 पोर्शन्स ऑफ द ब्रेन, मिड ब्रेन, पॉन्स वेरला अँड मेडुला ऑब्लांगेटा. याच्यामध्ये काय असतात? न्यूरॉन्स प्रेझेंट असतात असं सांगितलेलं आहे.
या न्यूरॉन्सचं जर ट्रान्समिशन या ठिकाणी जर कलेक्शन झालं, गॅदरिंग जर झालं, तर त्यावेळेस जर त्या ठिकाणी त्या न्यूरॉन्सला इनहिबिट झालं तर त्या ठिकाणी जी फॉर्मेशन्स तयार झालेलं आहे कशाचं, त्या रेटिक्युलरचं, म्हणजेच त्या पर्टिक्युलरली न्यूरॉन्सचं त्या ठिकाणी कलेक्शन झालं, त्याला म्हणलं रेटिक्युलर फॉर्मेशन. हे काय करतात तर मेंटेन करतात स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. यालाच जर इनहिबिट केलं तर काय होणार आहे मग, जनरल ॲनेस्थेटिक्स म्हणलेलं आहे. म्हणजे मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, जनरल जी काय रेटिक्युलर फॉर्मेशन तयार होते त्याला त्या ठिकाणी इनहिबिट करायचं किंवा त्या ठिकाणी एक्सायटेशन द्यायचं आहे. तेच सांगितलं दुसऱ्या पॉईंटमध्ये. काय ॲनेस्थेटिक्स काय करतात, डिप्रेस करतात रेटिक्युलर फॉर्मेशन्सला आणि एनहान्स करतात ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये इनहिबिटरी ट्रान्समिटर्स वाढतात. ओके, त्याची जी ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी एनहान्स व्हायचं पण काम करते कधी कधी, किंवा त्याला ब्लॉक करायचं पण काम केलं जातं. हे झालं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. आता स्टेजेस सांगितलं. स्टेजेसमध्ये काय सांगितलं, 4 स्टेजेस. विचारलं काय, 4 स्टेजेस. 4 स्टेजेसमध्ये काय, ADS आणि R. ADSR म्हणजे काय, ए म्हणजे ॲनालिसिस, इनॅबिलिटी टू फील द पेन. याच्यामध्ये काय, युफोरिया म्हणजे इंटेन्स एक्साइटमेंट किंवा इंटेन्स हॅपीनेस असेल तर युफोरिया. स्टेज 2 मध्ये डेलिरियम. डेलिरियम म्हणजे काय, मेंटल जी अवेअरनेस आहे. ओके, मेंटल जी कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी मेंटली कन्फ्यूज होते पर्सन, एखादे मेंटली कन्फ्यूज होते आणि अवेअरनेस जे आहे त्या ठिकाणी जागरूकताचे जे प्रमाण आहे पर्टिक्युलर एखाद्या कंडिशन्सला तर त्या ठिकाणी कमी होते. हे डेलिरियम म्हणजे त्या ठिकाणी डिसिजन घेता येत नाहीत. ओके, एक्साइटमेंट आणि मसल टोन त्या ठिकाणी इन्क्रीज होत आहे. नंतर आहे स्टेज 3. स्टेज 3 मध्ये काय सांगितलं आहे, जनरल ॲनेस्थेटिक्स किंवा सर्जिकल ॲनेस्थेटिक्स. ह्याच्यामध्ये काय होतं पर्टिक्युलरली मेंटली इंड्युस्ड कोमा ही एक टर्म सांगितली होती. याच्यामध्ये अनकॉन्शियसनेस आहे, रेग्युलर रेस्पिरेशन आहे. उदाहरण एक बेस्ट सांगितलं तुम्हाला, मुलगा मुलीला फुल द्यायला जायला आहे, पर्टिक्युलरली फुल देते वेळेस फुल द्यायचं सोडून तो काय करतो, कानाखाली चापट मारतो. याचा अर्थ काय होतं, कॉन्शियसनेस जी आहे ती त्या ठिकाणी डिस्टर्ब होते, म्हणजे अनकॉन्शियसनेस आणि रेग्युलर जी काय रेस्पिरेशन आहे त्या ठिकाणी कंटिन्यू होत आहे. स्टेज 4 मध्ये रेस्पायरेटरी पॅरालिसिस सांगितलं आहे. पॅरालिसिसमध्ये काय होतं, जी मसलची जी काय त्याची स्ट्रेंथ असते त्या ठिकाणी वीकनेस येते, त्या स्ट्रेंथ त्या ठिकाणी कमी होते म्हणजे मसल वीकनेस होते. रेस्पिरेटरी पॅरालिसिस, मोटार न्यूरॉन्स आर इन्व्हॉल्ड इन दॅट कंडिशन्स. ओके, या ठिकाणी आयची कुठलीही मुवमेंट होत नाही म्हणलेलं आहे आणि रेस्पायरेटरी आणि कार्डियक अरेस्ट या ठिकाणी हॅपन होत आहे. ही आहे जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द जनरल ॲनेस्थेटिक्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पर्टिक्युलरली स्ट्रक्चर्स कुठले कुठले येतात. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इनहेलेशनल सांगितलं होतं, इनहेलेशनमध्ये कुठले येतात आणि वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत. व्यवस्थित आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तोपर्यंत ही जनरल इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या, खूप गरजेचं आहे. टिल देन मत पड़ो चक्कर में कोई भी नहीं टक्कर में. बाय.